स्वागत करत आहे आणि प्रभू खूप चांगला आहे. प्रभू विश्वासू आहे आणि त्याने आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं, सहाय्य केलं. आणि जसं मागच्या काही आठवड्यापासून 2 आठवड्यापासून आपण एका विषयावर अभ्यास करत आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही आरोग्य सभा आहे. आरोग्य सभेमध्ये आशीर्वाद सभा आहे आणि आम्ही त्या प्रकारे अभ्यास करत आहोत. आणि मी तुमच्यासाठी मागच्या 2 आठवडे मी तुमच्यासाठी बोलत आहे की परमेश्वर चमत्कार करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर अद्भुते करणारा परमेश्वर आहे. त्याचं नाव अद्भुत मंत्री आहे. तो अद्भुत आहे, चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आणि आजही तो चिन्ह आणि चमत्कार करतो. बरेच जण म्हणतात नाही, आता चिन्ह होत नाही, चमत्कार होत नाही, अद्भुत कार्य होत नाही. ते येशूच्या काळामध्ये होतं. येशूचे शिष्य होते त्यावेळेस होतं, त्यावेळेस चिन्ह होत होते. पण मला असं सांगू द्या, आजही परमेश्वर चिन्ह आणि चमत्काराद्वारे त्याचं सामर्थ्य, त्याचा गौरव प्रगट करत आहे. म्हणून आम्ही अशा देवाची उपासना करतो, अशा देवाची आराधना करत आहोत की जो चिन्ह आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे, अद्भुते करणारा परमेश्वर आहे. तो चिन्ह करतो, तो अद्भुते करतो, तो सामर्थ्याचे कार्य करतो. पण म्हणजे मला सांगू द्या, तो करतो कारण तोच करणारा आहे. आणि पण काही अशा गोष्टी आहेत की जे आम्ही करायला पाहिजे, की ज्याद्वारे आम्ही त्याच्यासाठी मार्ग तयार करतो, आम्ही त्याला मोकळीता देतो की ज्याद्वारे तो ते चिन्ह चमत्कार करा. मला सांगू द्या, देव आमच्या वतीने आमच्यासाठी कार्य करणारा परमेश्वर आहे. जसं आम्ही विश्वास ठेवतो आणि विश्वासाने आम्ही कृती करायला लागतो, प्रभू आमच्यासाठी काम करायला लागतो आणि परमेश्वर ते अद्भुत कार्य त्याच्या द्वारे करतो. कारण तो चमत्कार करणारा परमेश्वर, तो अद्भुत करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराची स्तुती असो की तो चमत्कार करणाऱ्या परमेश्वराची आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आजही तो करत आहे. आणि म्हणून जर आम्हाला त्याचे चमत्कार बघायचे आहे किंवा त्याचे अनुभवायचे आहे, कारण तो आजही करतो, तर मला जर बघायचं आहे तर काही 6व्या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलं आहे, काही कीज दिलेल्या आहे की ज्या कीज आम्ही वापरल्यानंतर किंवा कार्यामध्ये टाकले, जसं एखादा दरवाजा कुलूप लावून बंद केलेला आहे तर त्या कुलूप खोलण्यासाठी चावीची गरज आहे. जर चावी असेल तर ते कुलूप खोडून मी आतमध्ये प्रवेश करू शकतो. तसंच देवाचे कार्य, देवाचे चमत्कार खोलण्यासाठी आमच्या जीवनामध्ये अनुभवासाठी देवाने काही मार्ग सांगितलेले, काही चाव्या दिलेल्या की जे आम्ही वापरतो, तो आम्ही आमच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये दररोज चिन्ह चमत्कार अनुभवू शकतो. आणि म्हणून पहिली एक चावी मी तुम्हाला सांगितले, प्रिपेअर युअरसेल्फ, स्वतःला तयार करा. ही चावी मी तुम्हाला सांगितली की स्वतःला तयार करा. स्वतःला तयार करा म्हणजे काय? आपलं मन तयार करा, आपलं अंतःकरण तयार करा. कारण जर मी माझं अंतःकरण, माझं मन तयार केलं नाही, तसंच मी गेलो, तर मला नाही वाटत की प्रभू चमत्कार करेल. कारण प्रभूला गरज आहे. जसं मी तुम्हाला रक्तस्रावी स्त्रीने विषय सांगितले की तिने स्वतःला तयार केला आणि त्या गर्दीमध्ये शिरून तिने आपलं आरोग्य प्राप्त करून घेतलं. म्हणून स्वतःचं मन चमत्कारासाठी, चमत्कारासाठी, अद्भुत कार्य पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी आम्ही आपलं मन, आपलं अंतःकरण तयार करूया, तरच तो काम करणार आहे. दुसरी गोष्ट, मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासाठी बोललो, अंडरस्टँड अँड बिलीव्ह हू गॉड इज. समजून घ्या आणि ओळखा की परमेश्वर कोण आहे, देव कोण आहे. देवाची ओळख करून घ्या की तो देव कोण आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं चरित्र काय, तो काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय. कारण ज्यावेळेस मी त्याला ओळखायला लागतो त्यावेळेस माझा विश्वास अधिक भक्कम होतो आणि मी चमत्कारासाठी द्वार करतो, कारण तो सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. जसं मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तो एल शदाय परमेश्वर आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. त्याला असंभव, अशक्य असं काहीच परमेश्वर नाही. तो प्रभू आहे, तो सर्व गोष्टीचा मालक आहे, प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही त्या देवावर विश्वास होतो की जो प्रभू आहे, जो सर्वसमर्थ आहे. आणि मग आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडनं येतो तर आम्ही अपेक्षा करावी की तो परमेश्वर माझ्या जीवनामध्ये चमत्कार करेल, माझ्या जीवनामध्ये अद्भुत करेल. कारण बऱ्याचशा वेळेस काही लोक असेच येतात की ठीक आहे, बघूया, होतं ते होतं, घडलं तर घडलं. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, आम्ही कदाचित प्रार्थना करतो, कदाचित आम्ही एखाद्या गोष्टीसाठी अपेक्षा करत आहोत, तर अपेक्षा करूया, विश्वास ठेवूया. आणि आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये आम्ही पूर्ण धैर्य ठेवूया की आणि पूर्ण विश्वास ठेवूया की ज्या प्रार्थना मी करणार आहे, परमेश्वर ऐकून माझ्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे, अद्भुत करणार आहे, सामर्थ्याचं कार्य करणार आहे. आणि हा विश्वास ठेवून आम्ही त्यामध्ये चालायला पाहिजे. कारण तो न बदलणारा परमेश्वर, त्याचा एक गुणधर्म आहे, त्याचा एक स्वभाव आहे, तो कधी बदलत नाही. तो न बदलणारा परमेश्वर आहे. जर तो न बदलणारा परमेश्वर, जर पूर्वी त्याने काम केलं, तो आजही काम करू शकतो. तेच अद्भुत कार्य, ते सामर्थ्याचं कार्य आजही आमच्या जीवनामध्ये तो करू शकतो. म्हणून आम्ही चमत्कार पाहण्यासाठी किंवा चमत्कार अनुभवण्यासाठी ह्या 2 चाव्या तर महत्त्वाच्या. आणि त्याला स्वतःला तयार करणं, देवाला ओळखणं. आणि त्यानंतर आज तिसरी चावी मी तुमच्यासाठी बोलणार आहे की जर मला चमत्कार अनुभवायचा आहे किंवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला बघायचं आहे, अद्भुत चिन्ह चमत्कार माझ्या जीवनामध्ये मला अनुभवायचं आहे, तर तिसरी चावी मी ही वापरायला पाहिजे. ही तिसरी थर्ड की, अंडरस्टँडिंग द विल ऑफ गॉड. अंडरस्टँडिंग द विल ऑफ गॉड, देवाची इच्छा ओळखणं.
देवाची इच्छा ओळखणं. जर मला चमत्कार बघायचं आहे, मला माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य बघायचं आहे, सामर्थ्याचं कार्य बघायचं आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला बघायचं आहे, चमत्काराचे मला अनुभव घ्यायचा आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट मी देवाची इच्छा समजून घ्यायला पाहिजे. देवाची इच्छा काय, देवाची इच्छा त्या संबंधी काय, त्या परिस्थिती संबंधी काय, माझ्या जीवनासंबंधी काय आहे हे मी समजायला पाहिजे. कारण देवाची इच्छा आमच्या सर्वांसाठी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. मला सांगते सर्वजण म्हणाल का, देवाची इच्छा माझ्यासाठी चांगली आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगली आहे. देव तुमच्याविषयी चांगला विचार करतो. मग ही इच्छा मला कळायला पाहिजे, देव माझ्याविषयी काय इच्छा करतो. पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीकडे आम्ही जाणार आहोत आणि त्या संबंधित ही चावी कशी वापरायची आम्ही तिथं बघणार आहोत. लूक याचा 5व्या अध्यायामध्ये जाऊया. लूक याचा 5वा अध्याय 12 आणि 13 वचनाकडे आपण जाऊया. लूक याचा 5वा अध्याय 12 आणि 13 वचन. लूक चॅप्टर 5 वर्स 12 and 13. पुढे असे झाले की तो एका गावात असता, पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पारथे पडून त्याला विनंती केली की, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. आता आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये आलेला आहे आणि गावामध्ये आल्यानंतर पहिला व्यक्ती त्याच्यासमोर कोण आलेला आहे आणि एक व्यक्ती त्यासमोर आला, तो म्हणजे कुष्ठरोगी. कुष्ठरोगी, लेपर, एक कुष्ठरोगी व्यक्ती प्रभू येशूकडे आला आणि त्या प्रभू येशूकडे आल्यानंतर त्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रभूकडे तो नतमस्तक झाला, त्याने नमन केलं आणि त्याला पालथे पडून त्याने त्याला एक विनंती केली. ती विनंती अशी होती की तो म्हटला की, प्रभू, आपली इच्छा असेल तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करायला तुम्ही समर्थ आहात. तो त्या ठिकाणामध्ये म्हटला की, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करायला तुम्ही समर्थ आहात. बघा, हा व्यक्ती आलेला येशूकडे आल्यानंतर पहिली महत्त्वाची गोष्ट तो काय बोलत आहे, त्याला माहिती आहे की तो समर्थ आहे, त्याला माहिती आहे की तो करू शकतो. पण त्या ठिकाणामध्ये एक तो वक्तव्य करतो, तो म्हणतो की आपली इच्छा असेल तर, तुझी इच्छा असेल तर, तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करायलासाठी समर्थ आहे. मला सांगू द्या, कुष्ठरोगी किंवा हा कुष्ठ आहे ना, पवित्र शास्त्रामध्ये ह्याला अशुद्धतेचं दर्शक गणलं गेलेलं आहे. कुष्ठ रोग किंवा कुष्ठ हे जुन्या करारामध्ये महारोगाचं एक चिन्ह होतं, हे एक अशुद्धतेचं चिन्ह होतं. जर एखादा व्यक्ती कुष्ठरोगी असेल, लेपर असेल, तर त्याला समाजामधनं लोकांमधनं त्याला बाहेर ठेवलं जात होतं. त्याचं जेवण वेगळं असायचं, त्याचे राहण्याचे ठिकाण वेगळं असायचं, त्याला लोकांपासून दूर ठेवलं जात होतं. लोकांमध्ये तो राहू शकत नव्हता, कारण तो अशुद्ध होता, तो अशुद्धतेचं ते दर्शक होतं. आणि तो कुष्ठरोगी त्या कुष्ठामध्ये होता, त्या त्रासामध्ये होता, त्या प्रश्नांमध्ये होता, अडचणीमध्ये होता, त्या दुःखामध्ये असता. कोणी त्याच्याकडे नाही आहे, कोणी त्याला मदत करण्यासाठी नाही, कोणी सहाय्य करण्यासाठी, कोणीही त्याला त्या कुष्ठामधनं त्याला बरं करू शकलं नाही, कोणीही त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकलं नाही. पण ज्यावेळेस तो येशूकडे आला, येशूकडे येऊन त्याने नमन केलं, येशूच्या पाया पडला, येशूच्या पाया पडून त्याने नमन केलं आणि त्याने त्याला एक विनंती केली, आपण, आपली इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करायला समर्थ आहात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करायला समर्थ आहे. मला सांगू द्या, जुन्या करारामध्ये जर एखादा व्यक्ती कुष्ठरोगी तो अशुद्ध गणला जात होता आणि अशुद्ध गणला जात असताना जर त्याला शुद्ध होण्यासाठी त्याला काही गोष्टी कराव्या लागत होत्या आणि त्याद्वारे तो शुद्धीकरण त्याला किंवा त्याचं ते कुष्ठ गेल्यानंतर त्या गोष्टी त्याला कराव्या लागत होत्या. पण पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतो की हा व्यक्ती येशूकडे आल्यानंतर त्या ठिकाणामध्ये 13व्या वचनामध्ये येशूने खूप चांगली गोष्ट केली. पुन्हा एकदा आपण वाचूया 13 वचन. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले. त्याने, येशूने त्या कुष्ठरोगीला स्पर्श केलं. कुष्ठरोगीला कोणी स्पर्श करू शकत नव्हतं, कारण जर त्याला कोणी स्पर्श करेल तो अशुद्ध होणारा. जर कोणी त्या कुष्ठरोगीला स्पर्श कराल तो अशुद्ध होणार आहे. मग त्याला पण समाजातून, लोकातून त्याला बाहेर राहावं लागणार होतं. आता येशूने त्याला स्पर्श केला आणि स्पर्श करून त्याला म्हटले, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. शुद्ध हो. आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले. येशू त्याला म्हटला की माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. आणि लागलेच
त्याचं कुष्ठ निघून गेलं आणि तो पूर्ण शुद्ध झाला. मग आम्ही पाहतो की प्रभू येशूने त्याला सांगितलं की जाऊन तू याजकाला दाखव, आणि मग याजकाला दाखवल्यानंतर ते जे अर्पण तुला द्यायचं ते तू अर्पण दे. पण ह्या ठिकाणामध्ये सर्वात मोठी गोष्ट की ज्यावेळेस तो आला, तो येशूला म्हटला तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करायसाठी समर्थ आहे. मग येशू म्हटला माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. आज देवाची इच्छा मला समजून घ्यायला पाहिजे की देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे. आज आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आहे, प्रश्न आहे, अडचणी आहे, आजार आहे. काही लोकांना मी भेटलो ते म्हणतात नाही ही देवाची इच्छा आहे की मी आजारी असावं, नाही ही देवाची इच्छा आहे की मी कमतरतेमध्ये असावं, नाही देवाची इच्छा आहे की मी अशा प्रकारचं जीवन जगावं. मला सांगू द्या, पवित्र शास्त्राचा अभ्यास जर केला ना, तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे आम्हाला समजणार आहे. आम्हाला हे सर्व वचन माहीत आहे. यशाचं पुस्तक 55वा अध्याय, यशया 55वा अध्याय 8 आणि 9 वचन बघा बरं काय लिहिलं. यशया 55वा अध्याय 8 आणि 9 वचन. आयझाया चॅप्टर 55 वर्स 8 and 9. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. परमेश्वर आम्हाला अभिवचन देतं की तुमच्यासाठी माझ्या ज्या योजना आहे, जे माझे मार्ग आहे, ते मार्ग तुमचे मार्गापेक्षा माझे मार्ग, माझे विचार, माझ्या इच्छा ह्या वेगळ्या आहे. तुमच्यासाठी माझ्या ज्या योजना आहे ना त्या वेगळ्या आहे. तुम्ही जसं विचार करता तसं मी विचार करत नाही. परमेश्वरचे मार्ग, परमेश्वराच्या इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी वेगळ्या आहे. मला सांगू द्या, आम्हाला देवाची इच्छा समजून घ्यायला पाहिजे. आम्ही देवाची इच्छा जाणायला पाहिजे की देवाची इच्छा काय. पुन्हा एकदा हे वचन आपण वाचूया, पुन्हा एकदा हे वचन वाचूया. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. परमेश्वराचं वचन, हे वचन लक्षात ठेवा की आमचे मार्ग, आम्हाला वाटतं की हेच मार्ग आहे, पण आमच्या मार्गापेक्षा देवाचा मार्ग वेगळा आहे. आणि देवाची इच्छा, देवाचे मार्ग आमच्या हिताचे आहे. मला सांगू दे, हा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आला, येशूने त्याला स्पर्श केला आणि तो म्हटला की माझी इच्छा आहे तू शुद्ध व्हावा, माझी इच्छा आहे की तू बरं व्हावं, माझी इच्छा आहे की तू ह्या त्रासातून, ह्या परिस्थितीतून तू मुक्त व्हावा. मला सांगू द्या, आज देव तुमच्यासाठी, माझ्यासाठी जी इच्छा करत आहे, कारण तो तुमचा माझा पिता आहे. ज्यावेळेस मी त्याला ग्रहण केलेला आहे, तो तुमचा माझा पिता झाला आणि त्या पित्याची इच्छा आहे की तुमचं चांगलंच व्हावं. जसं मागच्या वर्षामध्ये आपण एक करार शिकला आणि त्या करारामध्ये तो एक म्हटला, मी तुझं हित करण्यापासून माघार घेणार नाही. परमेश्वर म्हणतो मी तुझं हित करण्यापासून माघार घेणार. परमेश्वर काय योजना करतो? परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आहे की माझं नेहमी भलं व्हावं, माझं नेहमी चांगलं व्हावं, मला कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडू नये, ही देवाची इच्छा. आणि ते आमचं चांगलंच करत आहे. आणि म्हणून देवाची इच्छेमध्ये आम्ही राहायला पाहिजे. आणि बऱ्याचशा वेळेस काही लोक म्हणतात की मला देवाची इच्छा कशी कळणार आहे, मला देवाची इच्छा कशी समजणार आहे. म्हणून मला एक सांगू द्या, मला तुम्हाला उत्तेजन द्या, जर मला देवाची इच्छा कळून घ्यायची आहे की देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे, देव माझ्यासाठी काय योजना करत आहे, देवाची माझी इच्छा काय, मला जाणण्यासाठी, ती इच्छा जाणण्यासाठी मला देवाच्या वचनामध्ये राहण्याची गरज आहे. देवाचं वचन मला देवाची इच्छा प्रगट करत, देवाचं वचन मला देवाची इच्छा प्रगट करत. बरेच जण म्हणतात नाही मला माहीत नाही देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे. पण आज मला तुम्हाला सांगूया, हे पवित्र शास्त्र जे आहे, हे पवित्र शास्त्र पूर्णपणे भरलेलं आहे देवाच्या इच्छेने. हे पूर्णपणे भरलेलं आहे देवाच्या इच्छेने. आणि म्हणून ज्यावेळेस मी हे वचन वाचायला लागतो, ह्या वचनावर मी मनन करायला लागतो, हे वचन मी माझ्या जीवनामध्ये घ्यायला लागतो, मला हे वचन देवाची इच्छा प्रगट करायला लागते. मला सांगू द्या, पवित्र शास्त्राला आम्ही वाचत असताना फक्त एक पुस्तक म्हणून वाचू नका, तर हे वाचत असताना हे म्हणा की ही देवाची माझ्यासाठी असलेली इच्छा, ही देव माझ्याविषयी काय इच्छा करतो हे मला ह्या वचनाद्वारे कळणार आहे. ह्या मार्गदर्शन मला देणार आहे की देव माझ्याविषयी काय इच्छा करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मला देवाची इच्छा करून समजून घ्यायची आहे, वचन तर महत्त्वाचं आहे, वचनामध्ये आम्ही वाचायला पाहिजे, वचन वाचायला पाहिजे, वचनाचं मनन करायला पाहिजे. आणि जितकं मी वचनाचं मनन कराल, जितकं मी वचनामध्ये राहील, तितकं जास्त वचन मला देवाची इच्छा प्रगट करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मला देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे तर मला प्रार्थनेद्वारे त्याच्याबरोबर सहभागिता करायची.
प्रार्थनेद्वारे मला त्याच्याबरोबर सहभागिता करायची. मला सांगू द्या, जितकं मी प्रार्थना करायला लागेल तितकं देवाची इच्छा मला प्रगट व्हायला लागेल. देव माझ्या संगती बोलायला लागेल. देव मला मार्गदर्शन करायला, देव मला सहाय्य करायला लागेल. म्हणून प्रार्थनेद्वारे आम्हाला देवाची इच्छा कळणार आहे. प्रार्थना ज्यावेळेस मी त्याच्याबरोबर सहभागिता करतो, ज्यावेळेस मी त्याच्या संगती राहतो, मी त्याच्या संगती बोलतो, त्याच्याबरोबर उपस्थितीमध्ये राहतो, परमेश्वर त्याच्या इच्छा मला प्रगट करायला लागतो की त्याची इच्छा माझ्यासाठी काय आहे, तो माझ्यासाठी काय योजना करत आहे. म्हणून आज मला मंडळी तुम्हाला एक उत्तेजन होऊ द्या की पवित्र शास्त्र आपल्या जीवनामधलं महत्त्वाचं स्थान बनू द्या. त्याला दररोज वाचा, दररोज वाचा. वाचायचं म्हणून वाचू नका, करायचं म्हणून करू नका. तर ज्यावेळेस मी वचन वाचतो हे जाणीव करून घ्या की हे वचन माझ्या संगती बोलणारं आहे. हे वचन मला देवाची इच्छा प्रगट करणार आहे. देवाची माझ्या संबंधी इच्छा काय, देव माझ्याविषयी काय विचार करतो, देव माझ्याविषयी काय योजना करत आहे, हे पवित्र शास्त्र मला दाखवणार आहे. वचन मला दाखवणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रार्थनेद्वारे मी त्याच्याबरोबर सहभागिता करायला पाहिजे. मी एक वेगळी वेळ काढायला पाहिजे की ज्या वेगळ्या वेळेमध्ये मी प्रभू संगती वेळ घालवणार आहे, त्याच्या संगतीमध्ये राहणार आहे. माझे सर्व परिस्थिती, माझे सर्व अडचणी, माझे सर्व दुःख, माझे सर्व प्रश्न मी एका बाजूला ठेवून मी त्या वेळेमध्ये येणार आहे, प्रभूकडे येणार की प्रभू ह्या परिस्थितीमध्ये तुझी काय इच्छा आहे, तू माझ्यासाठी काय इच्छा करत आहे. माझ्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या की माझ्या परमेश्वराकडे आम्ही ही प्रार्थना करत असताना, प्रभू ह्या परिस्थितीमध्ये तुझी काय इच्छा आहे, तू माझ्यासंबंधी काय इच्छा करत आहे, तू माझ्यासंबंधी काय विचार करत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या विचारांमध्ये जीवन जगतो की ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, मी प्रार्थनेद्वारे प्रभू संगती राहायला लागतो, प्रभूची इच्छा मला कळायला लागते, प्रभूचे मन मला कळायला लागते, प्रभूचे संकल्प माझ्यासाठी काय आहे ते मला कळायला लागतात. मला सांगू द्या, काही जण म्हणतात नाही मला कळत नाही देवाची इच्छा. मला सांगू द्या, जर मी बायबल वाचत नाही, पवित्र शास्त्र मी वाचत नाही, मी जर प्रार्थना करत नाही, तर त्या प्रार्थना न करता, बायबल न वाचता मला देवाची इच्छा कळणार नाही. मला देवाच्या इच्छा कळणार नाही. आता तुम्ही म्हणाल पास्टर मग ह्या ठिकाणामध्ये ह्या व्यक्तीला देवाची इच्छा कशी काय कळाली. आता मला माहीत नाही हा व्यक्ती असंच येऊन काय बोलला की तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करण्यासाठी समर्थ आहे, मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. मला ना माहीत त्याला कसं कळालं, पण त्याने एक शब्द तो येऊन बोलू शकला असं, तुम्ही मला बरं करा, तुम्ही मला बरं करा. कारण ती गरज होती शुद्धता करण्यासाठी, ते शुद्ध करण्याची गरज होते. आणि म्हणून तो म्हटला की तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ. चर्च, आज मला तुम्हाला सांगू द्या की देव तुमच्याकडनं माझ्याकडनं एक अपेक्षा करत आहे की आम्ही असं जीवन जगावं की देवाची इच्छेमध्ये आम्ही जीवन जगावं की देव त्याच्या इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रगट कराल, देव त्याच्या योजना तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रगट कराल. पण त्याच्या संगती राहा, त्याच्याबरोबर सहभागिता करा, त्याच्याबरोबर राहा, त्याच्या वचनाबरोबर राहा, त्याच्या संगती प्रार्थनेसाठी वेळ काढा. जसं एखाद्या व्यक्तीला समजण्यासाठी आम्हाला त्याच्याबरोबर वेळ घालवावा लागतो, त्या व्यक्तीचं मन, त्या व्यक्तीची इच्छा काय आहे ते समजण्यासाठी आम्हाला त्याच्याबरोबर वेळ घालवावा लागतो. तसंच देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे मला समजण्यासाठी पवित्र शास्त्रासंगती वेळ घालवा, प्रार्थनेद्वारे त्याच्या संगती वेळ घालवा आणि देव त्याची इच्छा तुमच्या संगती माझ्या संगती प्रगट करायला लागेल. आणि मग देव ज्या त्याच्या इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे, मला सांगू द्या देव तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगल्या इच्छा करत आहे आणि तो चांगलंच करणार आहे. म्हणून ह्या व्यक्ती कुष्ठरोगी त्याच्याकडे येऊन एकच विनंती करते, एकच प्रार्थना करताय, तुम्ही समर्थ आहात पण तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा. मग येशू म्हणतो माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. मग देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे, देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे, देव माझ्यासंबंधी काय इच्छा करत आहे किंवा देव जगासंबंधी काय इच्छा करत आहे. मी 3 गोष्टी तुमच्या संगती आज सांगणार आहे की देवाची इच्छा तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे. बऱ्याचशा आहे, पण पहिली महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इज द विल ऑफ गॉड फॉर आवर लाईफ. आमच्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे, योजना काय आहे, देव काय माझ्याविषयी इच्छा करतो, मी ती समजायला पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट, अशुद्धतेतून शुद्ध व्हावे, अशुद्धतेतून शुद्ध व्हावे. सोप्या भाषेमध्ये अशुद्धता काय आहे, अशुद्धता म्हणजे पाप. ह्या पापामुळं आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती आल्या, समस्या आल्या, अडचणी आल्या. आणि बायबल आम्हाला सांगतं की पापामुळं आमचं जीवन अशुद्ध झालं, पापामुळं आम्ही अशुद्ध झालो. पण ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो, प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभूला आमचा तारणार म्हणून स्वीकारतो आणि येशूकडे आम्ही आमच्या सर्व अपराधांची, पातकांची क्षमा मागतो, त्यावेळेस येशू आम्हाला सर्व पापांची क्षमा करतो आणि तो इच्छा करतो की आम्ही सर्व पापापासून दूर राहावं, आम्ही पापाच्या गोष्टींपासून दूर राहावं. देवाची इच्छा काय, 1 तिमोथीमध्ये असं लिहिलं, देवाची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा, तर सर्वांचं तारण व्हावं, सर्वांनी प्रभूकडे यावं, ही देवाची इच्छा आहे. 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचनामध्ये लिहिलं, तुम्ही त्याला नंतर वाचा की
देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आहे की सर्वांचं, सर्व मानवजातीचं तारण व्हावं. तारण व्हावं म्हणजे काय? पापापासून दूर व्हावं, अशुद्धतेपासून त्यांनी दूर व्हावं. ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे की आमचं तारण व्हावं. देवाची इच्छा आम्ही सर्व अशुद्धतेपासून, पापापासून स्वतःला दूर करावा. ही देवाची इच्छा आहे. म्हणून आज असं कुठलंही पाप असेल की जे अजून आम्ही कबूल केलेलं नाही आहे, तर प्रभूकडे येऊया. प्रभूला म्हणूया की प्रभू, ही अशुद्धता, हे पाप माझ्या जीवनामध्ये आहे, ते दूर कर. कुठलंही आहे, प्रभूला म्हणूया की प्रभू, तुझी इच्छा नाही की मी अशुद्ध जीवन जगावं, पापाचं जीवन जगावं. तर प्रभू, तुझी इच्छा आहे की मी पवित्र जीवन जगावं. तुझी इच्छा आहे की मी चांगलं जीवन जगावं. तर माझ्यातनं हे पाप काढ. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा, आम्ही शुद्धतेचं जीवन जगावं. दुसरी देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आहे की मी निरोगी असावं. देवाची इच्छा आहे की मी निरोगी असावं. मी निरोगी असावं ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय आहे? त्याची इच्छा आहे मी निरोगी असावं. मी निरोगी असावं. काही जण मला भेटले आणि म्हणतात, काही वेळा काही आजारामधनं ते गेले आणि आजारामधनं गेल्यानंतर ते म्हणतात की नाही, देवापासून मी दूर होतो किंवा मी काही चुकीच्या गोष्टी करत होतो नाही, म्हणून मला पुन्हा देवाकडे आणण्यासाठी प्रभूने आजार आणला. नाही, देवाची इच्छा होती की मी आजारी पडावं. नाही, ही देवाची इच्छा होती की मी अशा आजारामध्ये राहावं. मला सांगू द्या, ही चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची विचारधारणा आहे. देवाची इच्छा नाही आहे की आम्ही आजारी असावं. देवाची इच्छा नाही की आम्ही कुठल्याही रोग आजारामध्ये असावं. देवाची इच्छा नाही की आम्ही कुठल्याही व्याधीने त्रस्त असावं. का? कारण जर तशी देवाची इच्छा असते तर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी फटके खाल्ले नसते. येशूने आमच्यासाठी फटके खाल्ले नसते. जर त्याने फटके खाल्ले ते ह्यासाठी फटके खाल्ले की आम्हाला आरोग्य मिळावं. यशायाच्या पुस्तकामध्ये 53 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये जावे. यशाया 53 अध्याय 4 आणि 5 वचन. आयझाया चॅप्टर 53 वर्स 4 and 5. खरोखर आमचे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला शिक्षा झाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. बायबल सांगतं की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. बायबल आम्हाला सांगतं, देवाचं वचन सांगतं की येशूला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. येशूने का फटके खाल्ले? येशूने आमच्या आजारासाठी, आमच्या विकारासाठी त्याने फटके खाल्ले. म्हणून जर आम्ही असा विचार करतो, नाही देवाची इच्छा होती की मी आजारी असावं, नाही देवाची इच्छा होती, मी देवापासून दूर चाललो होतो म्हणून देवाने हे आजार माझ्या जीवनावर आणलेले आहे, हे चूक आहे. ही चूक कबुली आहे. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही आजारी असावं. देवाची इच्छा नाही की तुम्ही व्याधीमध्ये असावं, तुम्ही कुठल्याही विकारामध्ये असावं. ही देवाची इच्छा नाहीये. पहिलं पेत्र 2 अध्याय 24 वचन वाचूया. पहिलं पेत्र 2 अध्याय 24 वचन. फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 24. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहात. होणार नाहीये, तुम्ही झालेला आहात. देवाची इच्छा की तुम्ही निरोगी असावं. ही देवाची इच्छा तुमच्यासाठी, माझ्यासाठी की तुम्ही निरोगी असावं. म्हणून जर मी असं विचार करतो, नाही आजार देवाची इच्छा आहे, बिमारी देवाची इच्छा आहे, नाही, ही चुकीची कन्फेशन आहे, चुकीची विचारधारा आहे, चुकीची कल्पना आम्ही तयार करून ठेवलेली की नाही देवाने आजार पाठवला. देव आजार पाठवत नाही. देवाने आजार पाठवला नाहीये. शैतानाद्वारे हा आजार आलेले, पापाद्वारे हे आजार आले. बायबल आम्हाला सांगतं की येशूला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. ही देवाची इच्छा आहे. मत्तय 8 अध्याय 17 वचन. मत्तय 8 अध्याय 17 वचन. मॅथ्यू चॅप्टर 8 वर्स 17. तिथं असं लिहिलं की त्याने आमचे विकार घेतले, आमचे रोग वाहिले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले, रोग वाहिले. आता तुम्हाला आजारामध्ये राहण्याची गरज नाही. आज मी आजारी आहे, स्वतःला सांगा, देवाची इच्छा नाही की मी आजारी असावं. देवाची इच्छा नाही की मी आजारी असावं. त्याने माझे आजार घेतले, माझे विकार घेतले. तुमची घसादुखी, तुमचं ताप, तुमचं डोकेदुखी, तुमचं सर्व अंगदुखी, तुमचं डोळ्यांचा त्रास, तुमचा जे BP किंवा शुगरचा जो त्रास आहे, तुमचं चेस्ट पेन आहे, तुमचे सगळे विकार येशूने स्वतःवर घेतले आणि त्याला बसल्या फटक्याने तुम्हाला मला आरोग्य प्राप्त झालं. चर्च,
ही इच्छा देवाची आहे की तुम्ही मी निरोगी असावं. ही देवाची इच्छा आहे की तुम्ही मी निरोगी असावं. तुमच्या माझ्या निरोगीपणासाठी त्याने फटके खाल्ले, येशूने फटके खाल्ले आणि त्याच्या प्रत्येक फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. म्हणून जर तुम्ही आजारी आहात तर स्वतःला वचनाने उत्तेजित करा आणि ते वचन स्वतःला सांगा. स्वतःच्या शरीराला बोला. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, देव बोललेलं आहे, देवाची इच्छा आहे की मी निरोगी असावं. म्हणून देवाचं वचन सांगतं की त्याने स्वतः माझे विकार घेतले, माझे रोग वाहिले, त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं. आजाराला घेऊ नका, स्वीकारू नका, बोला ही देवाची इच्छा आहे की मी निरोगी असावं आणि मी ते आरोग्य स्वीकारणार. आमेन. तिसरी इच्छा, देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आहे की तुम्ही मी समृद्ध असावं, तुम्ही मी समृद्ध असावं, प्रॉस्पर, आम्ही प्रॉस्पर असावं, ही देवाची इच्छा. तुम्ही म्हणाल कसं? बघा, आदामाला देवाने ठेवलं, त्यावेळेस समृद्धीमध्ये ठेवलं होतं. देवाने आदामासाठी सगळ्या गोष्टीचं तयार करून ठेवलं, पण ज्या वेळेस पाप झालं त्यातनं तो बाहेर निघाला. पण आजही देव तुमच्यासाठी, माझ्यासाठी एक योजना करून ठेवलेली आहे की तुम्ही मी प्रत्येक गोष्टीमध्ये धनवान असावं, प्रॉस्पर असावं, समृद्ध असावं. दुसरे कोरिन्थीपत्र 8 अध्याय 9 वचन. दुसरे कोरिन्थीपत्र 8 अध्याय 9 वचन. दुसरे कोरिन्थीपत्र 8 अध्याय 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला. तुमच्याकरिता, माझ्याकरिता दरिद्री झाला. तो धनवान असता तुमच्यासाठी, माझ्यासाठी दरिद्री झाला. अशासाठी की, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही तुम्ही धनवान व्हावे. तुम्ही धनवान व्हावे ही देवाची इच्छा आहे. म्हणजे आता मग तुम्ही म्हणाल की आम्ही फक्त पैशाच्या मागे लागायचं नाही. महत्त्वाची गोष्ट लक्षात करून घ्या, महत्त्वाची गोष्ट लक्षात करून घ्या. पहिलं, देवाची इच्छा आहे की मी समृद्ध असावं, देवाची इच्छा मी धनवान असावं. देवाने हे अभिवचन दिलेलं आहे. मग आता मी धनाच्या मागे लागायचं, मी समृद्धीच्या मागे लागायचं, मी प्रॉस्पेरिटीच्या मागे लागायचं. आज खूप लोक समृद्धीचा संदेश देत आहे, आज खूप लोक प्रॉस्पेरिटीचा संदेश देत आहे, पण मूळ गाभा ते विसरून गेलेला आहे. मूळ गाभा काय आहे? प्रथम तुम्ही त्याचं राज्य, त्याची नीतिमत्वता, धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये लिहिलं की तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल, त्याच्या वचनाप्रमाणे चालाल, त्याच्या आज्ञेने जीवन जगाल, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये धनवान व्हाल, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित व्हाल. अनुवादचं पुस्तक 28वां अध्याय, तिसरं वचन वाचूया जरा. अनुवादचं पुस्तक 28वां अध्याय. तू प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित होईल. देवाची इच्छा आहे, हो, माझी नाही. हे देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित व्हावं. पण कसं होणार आहे? पहिलं आणि दुसरं वचन, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील, तू वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येईल. देवाची वाणी ऐका, देवाच्या आज्ञा पालन करा. हे सांगितलं जात नाही, हे शिकवलं जात नाही. समृद्धी 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 समृद्धी, देव तुम्हाला समृद्ध करणार. हो, करणार आहे. देवाने अभिवचन दिलं की तू नगरात आशीर्वादित असेल, तू जिथं कुठं जाशील तू आशीर्वादित होणार आहे. हे देवाचं वचन आहे. पण कसं होणार आहे? ज्यावेळेस मी त्याची वाणी ऐकल, जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्याची वाणी ऐकण्यासाठी प्रार्थना सांगते. आम्ही त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, त्याच्याबरोबर वेळ घालवायला पाहिजे. ज्यावेळेस मी त्याच्याबरोबर वेळ घाल, मी त्याची वाणी ऐकायला लागेल, मी त्याला समजायला लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वचनाद्वारे मला त्याची वाणी ऐकायला मिळेल, मी त्याच्या वचनाद्वारे त्याला समजू शकेल आणि मी आशीर्वाद व्हायला लागेल. तो माझ्यासाठी दरिद्री झाला, तो तुमच्यासाठी दरिद्री. काही लोक म्हणतात नाही नाही, देवाची इच्छा नाही की मी धनवान, नाही देवाची इच्छा आहे की मी गरीबमध्ये राहावं. जर गरीबमध्ये राहिलो तरच मी देवावर जास्त प्रेम करू शकतो. मला सांगू द्या, ही गैरसमज काढून घ्या. बायबल सांगतो की तो दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावा. तुम्ही धनवान व्हावं. कशासाठी व्हावं? जितकं तुम्ही आशीर्वादित व धनवान व्हाल तितकं तुम्ही देवराज्यामध्ये पेरणी करावं, तितकं तुम्ही देवराज्यामध्ये सदळ हाताने द्यावं की ज्याद्वारे देवराज्य वाढत जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनुवादच्या 28व्या अध्यायामध्येच आपण आहोत. 12 वचन वाचूया. 12 वचन. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तो तुझ्या हातच्या कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तू आशीर्वादित होशील. कधी होईल? ज्यावेळेस मी त्याची आज्ञा पाळेल. म्हणून आज शश ही देवाची इच्छा समजून घ्या. मी अशुद्धतेपासून शुद्ध व्हावं. देवाची इच्छा आहे की मी निरोगी असावं. देवाची इच्छा आहे मी समृद्ध असावं. आणि हे समजून घ्या. वचनासंगती राहा. देव तुम्हाला अधिक. या आपण एकत्र प्रार्थना करूया.
एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना सर्वजण माझ्या संगती करा. देव बापा, आज प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येत आहे. प्रभू येशू, आज मी तुला माझ्या जीवनामध्ये माझा तारणारा म्हणून स्वीकारत आहे. माझ्या सर्व पापांची, अधर्मांची क्षमा कर. मला शुद्ध कर. मी कबूल करतो येशू माझा प्रभू आहे. देवाने प्रभू येशूला मेलेल्यातून जिवंत केले असा विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये मी ठेवत आहे. येशूला माझा प्रभू म्हणून स्वीकार करत आहे. मी आज निरोगी आहे. मी समृद्ध आहे. मी घोषित करत आहे येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन.